मित्र हो, महाराष्ट्र कुणी नासवला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल झाले ते आपण पाहिले। ते बदल कुणी घडवून आणले तर अनेक सामान्य नागरिक माझ्या चॅनलवर मित्र हो कमेंटमध्ये स्पष्टपणे उत्तर देताना दिसतात आणि त्यांचं उत्तर असतं देवेंद्र फडणवीस यासाठी जबाबदार आहेत आणि स्पष्टपणे फडणवीसांचं नाव लिहितात। महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणार हे चित्र मित्र हो आता जवळजवळ स्पष्ट झालं आहे। सर्वप्रथम याची चाहूल लागली ती मुंबईकरांना। मित्र हो, प्रबोधनकार ठाकरे, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, आजपर्यंतच्या प्रवासात मुंबईकर स्वतःला तेव्हा सुरक्षित समजत होते, परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या किरकोळ भांडणामुळे, त्यांच्या वादविवादामुळे शिवसेनेला डेंट लागला आहे, डाग लागलेला आहे आणि तिसऱ्या पक्षांनी या गोष्टीचा नेमका फायदा घेतला आहे। मित्र, तिसरे तर बाजूलाच ठेवा, परंतु खुद्द एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेला धोका देऊन स्वार्थासाठी भाजपासोबत गळाभेट घेतली आहे। परंतु भाजपा येत्या काहीच काळात, काहीच दिवसात एकनाथ शिंदे यांची जागा त्यांना दाखवणार आहे, हे लक्षात घ्या। आणि याची चाहूल खुद्द एकनाथ शिंदे साहेबांना देखील लागली आहे। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करून ढकलगाडी कशी बशी पुढे जात आहे। मित्र, आता नवी खळबळजनक बातमी अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची, तुम्ही ती ऐकली असेल, वाचली असेल। मित्र, खरी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांची युती होणार आणि दोन भाऊ तब्बल 20 वर्षानंतर एकत्र येणार, या बातमीने महाराष्ट्रात सध्या गेली 2-3 दिवस नवचैतन्य आलं आहे। भाजपा सोडून विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झाला आहे आणि प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहे। मित्र, परंतु एकटे एकनाथ शिंदे साहेब कोमात गेले की काय, अशी त्यांची एक झलक काल परवाच्या एका व्हिडिओ बाईटमुळे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली आहे। ज्या दिवशी या दोन भावांच्या मनोमिलनाची चर्चा महाराष्ट्रात रंगली, त्याच दिवशी TV9चा एक रिपोर्टर, आपण पाहिलं असेल माध्यमांवर, TV9 या चॅनलचा एक रिपोर्टर आपला ID माईक घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढे उभा झाला आणि एक प्रश्न केला, दोन भावांच्या एकत्र येण्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, असं शिंदे साहेबांना त्या पत्रकाराने विचारलं, रिपोर्टरने विचारलं। तेव्हा मित्र हो, चक्क ID माईकला धक्का देऊन शिंदे पुढे जाऊ लागले आणि चिडून रिपोर्टरला म्हणाले, कामाचं बोला। मित्र हो, एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या, तुम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक असू द्या, हरकत नाही, परंतु एक गोष्ट तुम्ही डोक्यात भरून घ्या, लक्षात घ्या, ध्यानात ठेवा, घरी दारी, गावात, शहरात, इव्हन मित्र हो एवढंच नाही तर आपल्या कुटुंबात, नातेवाईकांमध्ये ज्याची प्रगती अतिशय जलद गतीने झाली, न भूतो न भविष्यती, अचानक असं काही घडलं तर तशी प्रगती तेवढ्याच जलद गतीने अधोगतीकडे जात असते, हे लक्षात घ्या। तुम्ही पाहिलं असेल अनेकांना, अचानक वर गेलेला माणूस किंवा अचानक वर गेलेला त्याचा ग्राफ, त्याच्या प्रगतीचा ग्राफ तेवढ्याच गतीने खाली येत असतो। एकनाथ शिंदेंनी खाल्लेल्या मिठासोबत गद्दारी केली असं मी म्हणत नाही, ठाकरे गटातील शिवसैनिक दररोज बोलतात आणि अख्खा महाराष्ट्र बोलतो। अर्थात जसं राज ठाकरेंनी स्वतंत्रपणे आपला पक्ष स्वतःच्या बळावर नवा पक्ष उभा केला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आपल्याला माहिती आहे मित्र, ती नैतिकता आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जो प्रकार केला तो महाराष्ट्राच्या फारसा पचनी पडला नाही। भारतीय जनता पार्टीने 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची खुर्ची शिंदे साहेबांना बहाल केली, त्यामागे भाजपाचा एक स्वार्थ होता, तुम्हाला माहिती आहे। 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत निमूटपणे शेजारच्या खुर्चीवर बसले होते, आपण पाहिलं असेल। आता मात्र त्या उलट शेजारच्या खुर्चीवर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हे लक्षात घ्या, येत्या काहीच काळात, काहीच दिवसात शेजारची खुर्ची देखील रिकामी होईल, बेपत्ता होईल, होणार, याची चाहूल खुद्द एकनाथ शिंदे साहेबांना देखील लागली आहे आणि त्यामुळे पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली आहे।
या संकटासोबतच या ठाकरे बंधूंच्या युतीचे नवे संकेत नव्या संकटाच्या रूपाने शिंदे साहेबांच्या डोळ्यापुढे उभे आहेत. सोबतीला असलेले अजित पवार देखील राजकारणात फार कसलेले राजकारणी आहेत, ते लक्षात घ्या. ते फार दिवसांचे शिंदेचे सोबती नाहीत. आणि अजित पवार ते काकांना सोडून आले, ते कायमचे नाहीत, हेही लक्षात घ्या. त्यांचा उल्लू सरळ करण्यापुरते ते भाजपासोबत आहेत. आणि अगदी रस्त्यावर भेटलेल्या मित्राप्रमाणे एकनाथ शिंदेसोबत हाय हेलोचे संबंध ठेवून ते हल्ली आहेत. नकली म्हटलं तरी चालेल. अर्थात अजित पवारांकडे पर्याय शिल्लक आहे, हे लक्षात घ्या. परंतु एकनाथ शिंदे साहेबांकडे असा कुठलाच पर्याय नाही. काकाजवळ पुतण्या निघून जाईल, लक्षात घ्या. त्यामुळे राज ठाकरे एकच पर्याय शिंदे साहेबांसमोर शिल्लक आहे. राजसाहेब ठाकरेंनी चुकून किंवा समजून आपल्या भावाच्या खांद्याला खांदा लावला, उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले, तर चोरी केलेल्या खऱ्या शिवसेनेचा धनुष्यबाण हा दस्तूरखुद्द चोरलेला बाप, परत हा चोरलेला बाप ही केलेली खुरापत एकनाथ शिंदेच्या अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता नाकारता येत नाही. आता आल्या पावलाने मागे परतणे तर शक्य नाहीच, कारण तसे दरवाजे शिवसेनेचे, खऱ्या शिवसेनेचे आता शिंदेसाठी बंद झाले आहेत. उद्धव ठाकरे तसं होऊ देणारच नाही. परंतु आसरा घेण्यासाठी कुठलेही छप्पर एकनाथ शिंदेकडे आता उरले नाही. म्हणून एकनाथ शिंदेचा सध्या त्रागा झाला आहे. आनंद फक्त एवढाच त्यांना असू शकतो मित्रहो, की 2.5 वर्ष भोगलेल्या सत्तेत मुख्यमंत्री पदाची खुर्ची आपण पाहिली त्यांची, त्या भोगलेल्या सत्तेत आयुष्यभराची पुंजी जर शिंदे साहेबांनी गोळा केली असेल, तर त्यातच समाधान मानून सेवानिवृत्तीचे जीवन त्यांच्या गावी शेतावर जाऊन जगण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते, लक्षात घ्या. आणि माहिती आहे तुम्हाला, जे जे करशील ते ते भरशील या वचनाला विसरू नको. या ओळीप्रमाणे दुसरा जन्म घेण्याची गरज नाही. याच जन्मात हिशोब प्रत्येकाचा चुकता करावा लागतो आणि ती करण्याची वेळ अनेकांवर येताना आपण दररोज बघत असतो मित्र. जो द्वेष, जो त्रागा, जो त्रास होत असेल त्याला गिळून माध्यमांपुढे सकारात्मकपणे शिंदे साहेबांनी पुढे यायला पाहिजे. आणि आपले खोटे का होईना, नकली का होईना, विचार मांडण्यातच त्यांची सध्या आता भलाई आहे. निदान त्या नकलीपणाने निदान महाराष्ट्राला तरी तुमचा नवा द्वेष तयार होणार नाही. असो मित्रहो, आज या विषयात एवढंच. आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच लिहा, सांगा, बिनधास्तपणे लिहा. पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, नेहमीप्रमाणे मित्रहो, चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर आत्ता करून घ्या मित्रहो. आणि लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ, हा नवीन भाग शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. मी आधीच सांगितलंय तुम्हाला. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.